नाही, मी प्रसाद लाडांचं थोडीशी पत्रकार परिषद बघितली. ते म्हणाले की मी जातीसाठी माती खाणार आहे आणि मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझी पहिल्यांदा विनंती आहे प्रसाद लाडांना, तू पहिला आमदारकीचा राजीनामा दे. कारण ज्या पक्षाचा तू आमदार झालायस त्या पक्षाला निवडून देण्याचं काम ओबीसींनी केलंय, भटके विमुक्त जाती जमातींनी केलंय. त्यामुळं तू पहिला राजीनामा दे आणि मग या जातीच्या मातीच्या, तू जातीसाठी माती खा नाहीतर शेण खा, पण तू ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं काम करू नको. मुळात तुझी कोणती हैसियत आहे, तुझं कुठलं ज्ञान आहे, तू कुठल्या आयोगाचा सदस्य आहेस, किंवा तुला काय सोशल जस्टिस कळतो किंवा संविधान कळतं. तू एक हॉटेल चालवणारा माणूस, कमिशन एजंट, आणि तू जरांगेला जाऊन त्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. कोण आहे कोण? प्रसाद लाड हा कॉर्पोरेट मधला एक पैसे कमवणारा एजंट आहे, हॉटेल व्यावसायिक आहे. त्यांनी ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याच्या भानगडीत पडू नये. आणि आम्हाला तू कुणाला भेटला, तू कुणासाठी माती खाल्लीस, आमच्या पोटात पोटशिळ उठायचं कारण नाही. पण महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या अनाथ माती घालवणाऱ्या जरांगेला जर तुला भाऊ करून घ्यायचा असेल, तू भाऊ करून घे, नाही तर नवरा करून घे, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळं प्रसाद लाडांनी ज्या भाजपच्या उमेदवारीवर आमदारकी घेतली ना, तो भाजप ओबीसीच्या जीवावर सत्तेमध्ये आलाय, याचं सूत्र कुठेही ध्यानात विसरू नये.